गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात गेल्या आठवड्यात शहरी भागातील महानगरपालिकांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आता ग्रामीण भागातील मिनी विधानसभा म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. तसंच राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांची या निवडणुकांच्या प्रचारासाठी लगबग सुरू झाली आहे. याच दरम्यान बुधवार 28 जानेवारी 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक काळा अध्याय घेऊन आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांचं बारामतीजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी नियोजित असलेल्या सभांसाठी अजित पवार हे मुंबईहून सकाळी 8च्या सुमारास एका खासगी चार्टर्ड विमानानं बारामतीकडे निघाले होते. मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर विमान कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा पर्वाची अखेर झाली. ज्या बारामतीच्या भूमीत अजित पवार यांची राजकीय कारकीर्द बहरली, तिथंच त्यांच्या जीवनाची अकाली अखेर झाली. अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे बारामतीमधील पवार कुटुंबियांसह त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तसंच आता अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं भविष्य काय असणार असा प्रश्न या दुःखद वातावरणामध्ये राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाचं काय होणार? राष्ट्रवादीचे दोन्ही गट गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेप्रमाणे एकत्र येतील का? महायुतीसोबतचे अजित पवार गटाचे संबंध कसे राहतील? अजित पवार यांचे समर्थक आणि आमदार काय भूमिका घेतील याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातले दिग्गज नेते असलेल्या शरद पवार यांचे पुतणे असलेल्या अजित पवार यांनी त्यांच्या काकांच्या छत्रछायेतच राजकारणाचे धडे गिरवले होते. मात्र कामाचा धडाका आणि प्रभावी नेतृत्व गुणांमुळे अल्पावधीतच अजित पवार यांनी राजकीय वर्तुळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती आणि त्यात शरद पवार यांनी आपलं वजन लेक सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात टाकल्यामुळं दुखावलेल्या दादांनी काही महिन्यातच बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. तसंच या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले होते. त्यामधील अजित पवार यांच्या गटाला घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळालं होतं. मात्र पक्षात बंड करून अजित पवार यांनी एक प्रकारे शरद पवार यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं होतं. काका पुतण्यांमध्ये झालेल्या या राजकीय संघर्षात सुरुवातीला लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे वरचढ ठरले होते. मात्र नंतर झालेल्या विधानसभा निवडणुका आणि हल्लीच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत अजित पवार यांचा पक्ष काकांच्या गटाला वरचढ ठरला होता. अवघ्या 2.5 वर्षांच्या काळात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पकड मिळवली, पक्षाला मजबूत केलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका पुतण्याच्या या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची चर्चाही सुरू झाली होती. मात्र आता अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यामधूनच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय होणार अशी चर्चा देखील आता चांगलीच रंगली आहे. मंडळी, सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पुढील वाटचाल आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळेच या पक्षाच्या भवितव्याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामध्ये पहिली शक्यता म्हणजे विमान अपघातापूर्वीच पवार कुटुंब एकत्र येण्याच्या प्रक्रियेत होतं. आता जर पूर्ण विलिनीकरण झालं तर सर्व सूत्रे शरद पवारांच्या हाती येतील. अजित पवारांच्या निधनापूर्वीच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत मिळत होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी युती केली होती. त्यामुळेच तसं झाल्यास विखुरलेला पक्ष पुन्हा सावरण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ शकतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कौटुंबिक आणि राजकीय एकजूट हा एकमेव पर्याय मानला जाते. सोबतच अजित पवारांची पक्षात वन मॅन शो अशी प्रतिमा होती. त्यांनी उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा अजित पवार या एक खांबी तंबूवरती अवलंबून होता. त्यात अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पक्षाचा चेहरा कोण असेल हा मोठा प्रश्न आहे. सध्याच्या स्थितीमध्ये अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची धुरा खासदार असलेल्या सुनेत्र पवार सांभाळण्याची शक्यता वर्तवली जाते. पवार घराण्यातलीच व्यक्ती पक्षाची धुरा सांभाळत असल्यास पक्ष एकसंध ठेवण्यास मदत होईल. शिवाय पक्ष दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊ नये याचीही काळजी त्या घेतील. सोबतच सुनेत्र पवार यांना पार्थ आणि जय पवार यांचीही साथ मिळू शकते. तसंच सुनेत्र पवार आपल्या 2 मुलांपैकी एका मुलाला पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार या हल्लीच राजकारणात सक्रिय झाल्यात. त्यामुळं त्यांच्याकडे जास्त राजकीय अनुभव नाहीये. परिणामी त्यांना पक्ष चालवताना राजकीय डावपेच कळतील का आणि पक्ष एकसंध बांधून ठेवण्यात त्या यशस्वी होतील का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तसं पाहिलं तर पार्थ आणि जय पवार यांचाही अद्याप राजकारणात जम बसलेला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार गटाचं आणि शरद पवार गटाचं एकत्रीकरण करून त्यांचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे सोपवणं हा व्यावहारिक पर्याय ठरू शकतो. खरं तर 2.5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजित पवारांच्या प्रेमापोटी अनेक नेते, आमदार हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत आले होते. पण अजित पवारांच्या अकाली जाण्यानं
त्यांच्यासमोर मोठे प्रश्न निर्माण झालेत. अशा वेळी काही नेते हे शरद पवारांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे, तर काही जण भाजपाकडे जातील असंही बोललं जातंय. तर काहींना काँग्रेसचा पर्याय खुला आहे. अशा स्थितीमध्ये काही नेते हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असतील अशी स्थिती आहे. त्यामुळे जसा वेळ पुढे जाईल तसं राष्ट्रवादीचे नेते आपला निर्णय काय असेल त्यावर विचार करतील. सध्या सर्वच जण संभ्रमात असल्याची स्थिती आहे. दरम्यान अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचं एकत्रीकरण करून मूळ राष्ट्रवादी पक्ष उभा करण्यात आला तरी या पक्षाची पुढील राजकीय वाटचाल काय असेल हा प्रश्नच आहे. त्याचं कारण म्हणजे अजित पवार गट हा सध्या महायुतीसोबत राज्यात सत्तेत आहे. तर शरद पवार गट हा महाविकास आघाडीसोबत विरोधी पक्षात आहे. अजित पवार हे महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील महत्त्वाचा दुवा होते. आता अजित पवार यांच्या जाण्यानं पक्षात निर्णायकी निर्माण झाली आहे. त्यामुळं पक्षाची पुढील राजकीय भूमिका काय असावी असा प्रश्न निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांना मिळून पुढील भूमिका निश्चित करावी लागणार आहे. आणि याबरोबरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटातील आमदार त्यांचं नेतृत्व स्वीकारून महायुती आणि भाजपाला पाठिंबा देत होते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पुढे काय भूमिका घ्यायची हा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेला भाजप या आमदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. तसंच त्यांना शरद पवारांकडे जाण्यापासून रोखण्यासाठी रणनीती आखेल अशी शक्यता वर्तवली जाते. त्याचं कारण म्हणजे अजित पवार गटातील 40हून अधिक आमदार शरद पवार गटात गेल्यास आणि त्यांनी विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतल्यास राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या महायुतीच्या एकछत्री वर्चस्वाला धक्का बसू शकतो. एकंदरीत अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं भविष्य आता विलिनीकरण की स्वतंत्र अस्तित्व या दोनच पर्यायांभोवती फिरत आहे. त्यात कार्यकर्त्यांची भावना एकच राष्ट्रवादी अशा असल्यानं शरद पवारांच्या शब्दाला पुन्हा महत्त्व प्राप्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं एकत्रीकरण होण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात याबाबतच्या अनेक गोष्टी पुढच्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होतील. आता अजित पवार यांच्या जाण्यानंतर अजित पवार गट एकसंध राहू शकेल का? शरद पवार गटासोबत विलिनीकरणाचा निर्णय झाल्यास अजित पवार गटातील सर्व आमदार हे सत्ता सोडून विरोधी पक्षात जाण्यास तयार होतील का? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण झाल्यानंतर तयार होणाऱ्या राष्ट्रवादीचं भवितव्य काय असेल, तसेच त्याची राजकीय भूमिका काय असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.